मागच्या 10 वर्षांमध्ये 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र अधिक वेगानं पुढे गेला असता, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ पीपीएफच्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये केलंय। एक व्यक्ती म्हणून अनेक आव्हानांचा सामना केला, त्यामधून प्रगल्भता आली। मी काय करू शकतो किंवा माझी क्षमता काय हे जनतेनं बघितलं आणि अनुभवलं, त्यामुळे आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर या मुलाखतीमध्ये फडणवीस काय म्हणतात आपण बघूयात। मागच्या 10 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, तसं काहीसं झालंय। मला आलेले अनुभव सुद्धा तसेच आहेत। 10 वर्षांपूर्वी लोक संशयाने बघायचे की हा व्यक्ती कधी मंत्रिपदावरती सुद्धा आला नाही आणि मुख्यमंत्री झाला तर हा काही करू शकेल का। 5 वर्षांच्या पूर्ण कार्यकाळाच्या नंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हा लोकांनी मी काय करू शकतो किंवा माझी क्षमता काय ते बघितलं आणि अनुभवलं। एक व्यक्ती म्हणूनही अनेक आव्हानांचा सामना केला आणि त्यामधून आता परिपक्वता सुद्धा आली आहे। आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही किंवा मल्टीटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलत असताना आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही, आपल्या अजेंड्यावरती आपण चालत राहायचं असा माझा प्रयत्न असतो। मागच्या 10 वर्षांमध्ये 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगानं पुढे गेला असता। 2019 ते 24 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही, पण त्यामुळे विकासाची गती होती, तिला खीळ बसली होती। 2022 नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे। आता दाव्याने सांगतो की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, असा महाराष्ट्र बघायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।